2 मिनिटं बसू द्या. बघा, त्या ITI झाला होता आणि ITIच्या आधी पण बाकीचे पण अभ्यास त्याचा चालूच होता आणि जवळून स्ट्रगल पाहिले नाही मी. ठीक आहे, तसा माझा म्हणजे भाचाच आहे. ठीक आहे, स्ट्रगल खूप आहे. आणि असं नसते की भाचा आहे किंवा चुलत भाऊ आहे म्हणून लवकर लागत असते. तुम्हाला मेहनत तर शिकवताना सर्वांसाठीच असते वर्गात, पण तुम्हाला मेहनत मात्र काय त्याच अँगलनं करावं लागत असते आपल्याला. काय बोला मलाच काही कळत नाही. कसं आहे, कधी बोललो नाही. मी बेल्लारा टाकला त्या गावातला छोटासा गाव आहे आमचं, 70-80 घरं आहे. पण मी 4थी पासून अमरावतीला शिकायला आलो. तेव्हापासून इथेच शिकतो व इथेच राहतो. आणि मार्गदर्शन दिला. 10वी झाली, 12वी झाली. मग सरांकडे यायचो, त्या कोपऱ्यामध्ये बसत जा, तो जगाला बसायचा. हे जागा फिक्स होती आपली. काही नाही, हररोज येऊन सर इथून सांगत जा, हो येते येते. बॅच जमून गेली, पूर्ण बॅच केली. मग समजलं बॅचमध्ये लक्ष द्यावं लागते, करायचं. सर नोट्स दे, अभ्यास करा, पेपर येईल. आता भरती पण येणार आहे वाटते, पोलीस भरती. सगळे पोलीस भरतीची तयारी करते. ते म्हणते ना, हिरा असो का माणूस, नाचल्याशिवाय चमकत नाही, नाचावं लागत तर चमकतात. सपोर्ट करणारे माझे मार्गदर्शक, माझी आई चव्हाण सर, खूप मार्गदर्शन केला. आई तर पहिलं हे असते, त्याच्यामध्ये माझे मामा सपोर्ट करणारे, माझे मावसाजी, त्यांनी अमरावतीमध्ये आणलं, शिकवलं, त्यानंच समोर सगळं काही केलं. पर सपोर्ट दाखवला त्यांनी, त्याच्या ह्याच्यानं केलं. आज काही ना काही झालं तर वाटते चांगलं. चला बुवा, काही ना काही केलं जीवनामध्ये. आईला पण खुशी झाली, रडली. ज्या दिवशी लागलो अक्षरशः रडली. तेव्हा वाटलं म्हणाल्या का नाही बा, आपण काही ना काही केलं जीवनामध्ये. आणि सर आहे, काही नाही, बिंदास बोलायचं. आता तुमच्या समोर काय बोलू, पण असंच बॅच झाल्यावर सर बोलते, तुम्ही पण बोला, कन्फ्युजन असं सांगते, सगळं काही देते सर. सगळं नोट्स आहे, नोट्सवरून बघ करा. सर शिकवते पण छान. मराठी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, निघून जाते. प्रयत्न करत राहा, कसा आहे यश भेटते. सराचं मार्गदर्शन राहीनच, टेन्शन नाही घ्यायचं, काही नाही, होत राहते. हाडात पडात उठात पण जमत, कुठं ना कुठं तर लागणच. धन्यवाद. बाबांची डेथ झाली किंवा ती 4थी वगैरे होती, मग आईने अमरावतीत आणलं आहे. बाकी फॅमिलीचा आधार भेटला. मामा आहे म्हणजे दयाराम राठोड आहे, त्यांचे मामा राजेश भाऊ आहे, ऐकून बरोबर, मावसाजी आहे. म्हणजे आपल्याला आपल्या फॅमिलीला घेऊन पण चालणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण शिकलो बा, डायरेक्ट मी आहे मला इथे अशा प्रकारे, तर त्याच्यामुळं तुम्हाला कसं आहे, जे आपल्या नात्यातले व्यक्ती आहेत त्या क्षेत्रातून असं तर आयडिया येते ना, ऐकले बरोबर. आता समजा उदाहरणार्थ मी माझ्या गावात 8वी 9वी ते बोलते, दिलं सांगून दिला पोलीस भरती अशी असते, माहिती विचारली तर रनिंग चालू करून द्या. 11वी 12वी किंवा 12वीचे पेपर झाले, पुरं 8-9 महिने थांबून जाते, रिझल्ट येईल तेव्हा मी करीन. तुम्हीच विचार करा, रिझल्ट येईपर्यंत त्याची एक बॅच होऊन जाते. रिझल्ट येणारच आहे आणि एखादा अपवादाने राहिला काढते. पण आपण सुरुवात तर करून द्यायला पाहिजे. त्यांना काय होते, फरक पडते, गती येते. पहिल्या भरतीत 18 आणि 20 मध्ये लागण्याचं कारण काय असते, त्यांनी सुरुवात पण काय केलेली असते, आधी केलेली असते. मग कसं आहे, सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपण आपलं पाऊल घरचे सांगतात तर ऐकणं हे महत्त्वाचं आहे. आणि यांच्यात तो गुण भरून आहे. त्याच्यामुळेच हे लवकर असा रिझल्ट दिसत असते. म्हणजे आपल्यापेक्षा व आपले आजोबा आहे, मामा आहे किंवा मावसा आहे किंवा आई आहे, घरच्याची गोष्ट ऐकणं हे बी आपलं काय कर्तव्य आहे ना. आता छटाकभर पडते, छटाकभर तोंड, 5वी 4थीच होते, 8 मी मायपाई. मग कधी कधी काय ठीक आहे, वातावरण तसं आहे, पण आपण आपल्या घरच्यावर काय पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि शुभमला मी तेच सांगतो आहे, लागला पाहिजे बा, 1-2 वर्षात लग्न झाल्यावर मी माय पाहिजे असं मजा करायला असं तर नाही होणार. पण आपले आई वगैरे सर्व फॅमिली घेऊन चालणं हे महत्त्वाचं असते. आणि पुढचा आणखी ट्राय करत राहायचं, निघते. आता बघा, एक जेव्हा सुरुवात होते ना जागा निघायची, आपल्याला वाटते होईल का नाही, होईल का नाही. एक वेळा लागलं ना, आता लागल्यावर काहीच नसून वाटून राहिलं.
मत काढला आपण काय करत आहे, टॉपिक टू टॉपिक कसं करत जातो. एक वेळा सुरुवात झाली तुमची, तुमचं माइंड सेट होऊन जातं आणि मग वरची पदासाठी काय ट्राय करत राहायचं. चांगलं पद आहे विद्युत सहाय्यक, आणखी वरचं ट्राय करत राहायचं आहे ना बरोबर. ठीक आहे, मग तुमचं सर्वांचं अभ्यासाचं जास्त वेळ न घेता, ठीक आहे. काही काहींचं आता असं आपण रोज जरी म्हटलं ना, रोज आपल्याकडे लागलेले पण आहे. एखाद्या वेळेस आणू आपण 200-300 पूर्ण, ते महत्त्वाचं आहे. कारण यानं तुम्हाला फक्त असं नसते की बा आपला विद्यार्थी लागला, याच्यासाठी असते तर काही काही एक 2-2 शब्द महत्त्वाचे संबंधी काय कामाचे असतात आहे बरोबर. तुम्ही पण ठरवा या 2026 पर्यंत, कारण यावर्षी ॲडिंग तर पुढच्या वर्षी लागणार ना. याच्यासाठीच असतं फक्त काय दुपारचा वेळ राहते, त्यांची बॅचला कॉम्पिटी व्हायची आणि मित्र वगैरे होते सोबत. पण याच्यासाठी का पूर्ण बॅच काय होते त्याला ॲक्टिव्ह राहते, तुम्हाला ग्राउंड राहते, बाकीचा तणाव राहतो, गणित आहे, मराठी आहे, GS आहे, तर एकच मराठी नाही राहत. दुपारचा वेळ राहते, काही पोलीस भरती खास करून पोरं कसं आहे 8:30ला जाते, 10:30-11 पर्यंत ग्राउंड असते. खोलून ग्राउंड मारल्यावर रपारपच काम आहे. 2 तास थोडं जास्त खातोच ना पण दुपारी आहे, मग 3 फॅन एक कूलर, खतमच काम आहे. कोबरा डान्स येणंच आहे, पण आळस येणंच आहे ना, कोणालाही सांगा आहे बरोबर. लॅबमध्ये बसा की कुठेही बसा, दुपारचा वेळ काय असतो थोडासा आळस सारखा येतो. म्हणून मी काय करत असतो, दुपारच्या वेळेस थोडीशी कॉमेडी 20 मिनिटानं 15 मिनिटानं, समजलं काय, एकदम नाही जाणून नाही, आपल्या मुद्दाने भरकटत पण, ठीक आहे. तर तुम्ही पण करा आणि करत आहे, काही शंकाच नाही. आता येणार आहे पोलीस भरती, डिक्लेअर झालेच आहे 15, समजलं काय. पण भरती येणं 100% आहे, म्हणजे ते माहीत तर पडलं आपल्याला. आता तुम्ही आणखी सांगतो, कोणाचं स्टेनो झालं असेल तर पुढच्या महिन्यात ती ॲड येऊ शकते सप्टेंबरमध्ये. ते MPSC अंतर्गत स्टेनो लिपिकची ॲड आहे बरोबर. त्याच्यात 100 पैकी तर 100 पैकी अर्धा पेपर पूर्ण व्याकरणच आहे. विचार करा, 50 मार्क व्याकरण आहे की नाही बरोबर. फक्त इंजिनिअरिंगचं ते जे आहे ना त्यांना भारी जाते. काही काही एक्झाम आपल्या सरळच्यामध्ये झाली आहे, 20 प्रश्न मराठीचे, मार्क 10च. किती स्ट्रगल करायला लागते त्या पोरांना. साधे सुधे फॅमिलीमध्ये आयडिया नसते, अरे म्हणजे पोरगा करून दिला म्हणाला असं तसं, तलाठी आहे बाकीच्या गोष्टी. तर प्रत्येक एक्झामचे स्वरूप काय असते वेगळं असते, म्हणून मागापुढं वेळ लागतो. जसं पोलीस भरती व्हायला आधी ग्राउंड असतो, एखाद्याचा पेपर आउट ऑफ असतो, छान नाही वाटते नाही, पण ग्राउंडच नाही निघाला तर उससे बी बेकार. कळून राहिलं काय, जसं माझं बॅच आहे ग्राउंडच नाही, लांब उडी लई प्रयत्न करू मी, पण सरळ धावून जाऊ. तेव्हा 5 मिनिट होती, कारण वेळ तेव्हा माहिती वगैरे ह्या गोष्टी असतात. तर शुभमने आपल्या सर्वांना घेऊन चाललंच आहे, पुढे असंच होईल. तर परत एक वेळा विद्युत सहाय्यकमध्ये लागल्याबद्दल परत आपण त्याचं काय करू, स्वागत करू. आणि आजचा प्रोग्राम इथंच संपला असेल, ठीक आहे. ठीक.